मंडळी, आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या चवीच्या चकल्या बनवल्या आणि खाल्ल्यासुद्धा असतील. पण कधीही दावणगिरी चकली बनवली आहे का? कर्नाटकातील प्रसिद्ध शहर दावणगेरे या भागामध्ये ही चकली बनवली जाते. चहाची वेळ असो किंवा पाहुणे घरी आलेले असोत, चकली समोर आली की हात आपोआप तिच्याकडे जातात. खमंग, खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणारी आणि एकदम मोजक्या साहित्यामध्ये ही चकली तयार होते. बनवायलाही सोपी आणि खायलाही तितकीच चविष्ट. चकली म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील. महाराष्ट्रामध्ये जशी भाजणीची चकली असते ना, तशीच ही दावणगिरी चकली. कधीतरी वेगळ्या चवीची चकली जरूर ट्राय करा. तुम्हालाही नक्कीच आवडेल. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. खरं तर ही चकली बनवणं सुद्धा तितकंच सोपं आहे. त्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलं. तांदळाचं पीठ कपाने जर मोजून घेणार असाल तर 4 कप पीठ घ्यायचं. बरं, आता पीठ नक्की कोणतं वापरायचं? घरी दळलेलं किंवा विकतचं कोणतंही पीठ वापरू शकता. अगदी भाकरीसाठी जरी तुम्ही तांदळाचं पीठ तयार केलेलं असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल. पीठ कोणतंही असो, पण ते मात्र भाजूनच घ्यायचं. त्यासाठी एखादी जाड तळाची कढई किंवा मोठं भांडं घ्यायचं. यामध्ये हे पीठ घालून 4 ते 5 मिनटं कमी आचेवर भाजून घ्यायचं आहे. गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा, म्हणजे पीठ एकसारखं भाजलं जातं. नाहीतर ते खालून लागेल आणि पिठाचा रंगसुद्धा बदलेल. अगदी 5 मिनटं हे पीठ चांगलं भाजून घेतलं की त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि चकली खुसखुशीत तयार होते. 5 मिनटं हे पीठ चांगलं भाजून घेतलं बघाल तर थोडंसं रवाळ होतं. असंच पीठ चकली बनवण्यासाठी हवं आणि हे भाजलेलं पीठ मोठ्या ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवूया. यामध्ये 1 कप फुटाण्याची डाळ, ज्याला भाजलेली चण्याची डाळ म्हणतात ती, आणि 1 कप घ्यायची आहे उडीद डाळ. उडीद डाळ 1 कप आणि फुटाण्याची डाळ 1 कप. चकलीमध्ये या दोन्हीही डाळी वापरणं गरजेचंच आहे. आता त्या भाजूनसुद्धा घ्यायच्या. खरं तर फुटाण्याची डाळ भाजण्याची तशी फारशी गरज नाही, पण छान कुरकुरीतपणा यावा म्हणून अगदी 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवर ही डाळ भाजून घेऊया. भाजलेली डाळ ताटात किंवा मोठ्या कपड्यावर काढून थंड होण्यासाठी ठेवायची. त्यानंतर उडीद डाळसुद्धा भाजायची. तिचा रंग बदलेपर्यंत आणि छान असा हलकासा सुगंध आला म्हणजे डाळ व्यवस्थित भाजली गेली आहे. काढून थंड होण्यासाठी ठेवू. तुमच्याकडे जर उडीद डाळीचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही चकलीमध्ये वापरू शकता, पण ते पीठ मात्र भाजून घ्या. आता ज्या भाजलेल्या डाळी आहेत त्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि मग मिक्सरवरनं बारीक करून घ्यायच्या. मोठ्या प्रमाणात चकली बनवणार असाल तर या दोन्हीही डाळी तुम्ही गिरणीवरून दळून आणू शकता. आता मिक्सरवरनं दळताना शक्य होईल तितकी बारीक पावडर करायची आहे. पण कितीही नाही म्हटलं तरी या डाळी काही बारीक होत नाहीत. त्यासाठी त्या चाळूनच घ्या. कारण जर जाडसर भाग राहिला तर चकली खाताना ते दाताखाली येईल किंवा चकली त्यामुळे नरमसुद्धा पडेल. त्यामुळेच हे चाळून घ्यायचं. डाळीची ही जाडसर कणी आहे ती फेकून न देता फोडणीमध्ये किंवा चटणीमध्ये त्याचा वापर करू शकता. पण हे पीठसुद्धा थोडंसं रवाळच ठेवायचं, फार बारीक करायचं नाही. आता हे जे पीठ तयार झालं त्यामध्ये लगेचच तांदळाचं पीठसुद्धा घालायचं. अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलं, त्यासाठी 125 ग्राम उडीद डाळ आणि 125 ग्राम फुटाण्याची डाळ घेतली, म्हणजेच पाव किलो डाळी वापरलेल्या आहेत. यामध्ये घालायचा आहे 1 मोठा चमचा जिरे आणि 1 चमचाच ओवासुद्धा घालायचा. 2 चमचे तीळही घालायची, पण मी तीळ घालायला विसरले, पण तुम्ही तीळ जरूर घाला. पाव चमचा हिंग घालायचा. 1 चमचा घातला आहे मीठ किंवा चवीनुसार कमी जास्तही करू शकता. यामध्ये लाल तिखट किंवा हळद घालायची नाही, कारण दावणगिरी चकलीमध्ये लाल तिखट वापरलं जात नाही. तुम्हाला हवं असेल तर लाल तिखट घालू शकता. बिना तिखटाची चकली चविष्ट कशी लागेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना, पण ही चकली एकदा जरूर ट्राय करा. तिखट न घालता सुद्धा ही चकली तितकीच चविष्ट लागते. आता खुसखुशीत चकली तयार व्हावी म्हणून यामध्ये मोहन घातलं जातं. तर इथे मी 1/4 कप तेल घेतलं आहे. त्याऐवजी तुम्ही बटर, लोणी किंवा साजूक तूपही वापरू शकता. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि लगेचच पिठावर घालायचं. कडकडीत मोहन घातल्यामुळे चकली छान अशी खुसखुशीत होते, कडक होत नाही. बऱ्याच वेळा चकली फार कडक होते, खावीशी वाटत नाही, कारण त्यामध्ये मोहन कमी झालेलं असतं. मोहन जर योग्य प्रमाणात असेल तर चकली अजिबात कडक होणार नाही, छान खुसखुशीत होते. पण जर मोहन जास्त झालं तर चकली तळताना ती तेलामध्ये विरघळते सुद्धा. म्हणूनच मोहन अगदी योग्य प्रमाणात घालायचं. हे गरम तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही पिठाची अशी मूठ बनवाल तर ही मूठ तयार होते, म्हणजेच मोहन पिठाला व्यवस्थित लागलं आहे. आता लगेचच हे पीठ भिजवून घ्यायचं. त्यासाठी इथे मी थंड पाण्याचाच वापर केला. गरम किंवा कोमट पाणी वापरलेलं नाही. थोडं थोडं पाणी घालायचं आणि कणिक भिजवायची.
थंड पाणी म्हणजे फ्रीजमधलं नाही, तर रूम टेम्परेचरवरचं पाणी. यामध्ये गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करण्याची अजिबात गरज नाही. लागेल तसं थोडं-थोडं पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं. हे पीठ भिजवण्यासाठी मला 3 कप पाणी लागलं आहे. तुम्हाला ते थोडंफार कमी जास्त लागू शकतं, पण पीठ मात्र हलकंसं घट्टसरच भिजवायचं. फार पातळही नको किंवा खूप जास्त घट्टही नको. 3 कप पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं. चांगलं मळून घ्यायचं. चकलीचं पीठ सैलसर मळून घेतलं तर चकली तळल्यानंतर नरम होते आणि खूप घट्टसर पीठ असेल तर चकली तळल्यानंतर कडक होते. म्हणूनच पीठ मळताना सुद्धा थोडंसं घट्टसरच मळायचं. आता हे पीठ झाकून ठेवायचं आहे 10 मिनटं, म्हणजे ते छान मुरलं जाईल. 10 मिनटानंतर तळण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे, पण तेल फार कडकडीत गरम करायचं नाही. त्यामुळे कमी आचेवर आपण हे तेल गरम होण्यासाठी ठेवूया. त्यानंतर लगेचच झाकण काढून यामध्ये जेवढं पीठ हवं तेवढं काढून घ्यायचं. पीठ बघाल मुरल्यामुळे थोडंसं मऊसर झालं आणि असंच पीठ आपल्याला हवं. आता चकलीच्या साच्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं काढून घ्यायचं. राहिलेलं पीठ मात्र झाकूनच ठेवायचं, नाहीतर हवेमुळे ते कोरडं होईल. आता हे पीठ आपल्याला कमीत कमी 4 ते 5 मिनटं चांगलं मळून घ्यायचं, पण पाणी न घालता. फक्तच मळायचं आहे, त्यामुळे ते छान असं मऊ होतं आणि चकलीला काटे अगदी सुरेख येतात. प्रत्येक वेळेस साच्यामध्ये पीठ भरताना ते चांगलं मळूनच घ्यायचं आहे. आता लगेचच साच्यामध्ये घाला, पण त्याआधी साच्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं. चकलीचा असा साचा वापरा किंवा जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक साचा असेल तर त्यामध्ये सुद्धा चकली बनवू शकता. हे पीठ घालून झालं की लगेचच चकल्या बनवायच्या आहे, लहान मोठ्या. आणि जर तुम्हाला चकली अशी गोलाकार बनवायची नसेलच तर लगेचच तेलामध्ये सुद्धा तळू शकता. चकलीला काटे बघा किती सुरेख येतात आणि चकली अजिबात तुटत नाही, म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे. जर चकली बनवताना तुटत असेल म्हणजे पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं, तरच चकली अशी एकसारखी तयार होते. चकली तळताना तेल फार कडकडीत गरम करायचं नाही. जर खूप गरम तेल असेल आणि मग चकली तळाल तर आतून कच्ची राहील आणि वरतूनच ती कडक होईल. अशी चकली थंड झाल्यानंतर नरम होते. त्यामुळेच तेल मध्यम आचेवर हलकंसं गरम झालं की लगेचच यामध्ये चकल्या घालायच्या, पण कढईत किंवा पॅनमध्ये मावेल एवढ्याच चकल्या एका वेळेस तळायच्या आहे. खूप जास्त चकल्या एकसोबत तळू नका, त्या व्यवस्थित तळल्या जात नाही. चकली तळताना सुद्धा तेलावरचे हे बुडबुडे अगदी कमी झाले की मगच पलटवून घ्यायचे, म्हणजे एका बाजूने चकली व्यवस्थित तळली जाते आणि सतत ती खालीवर करण्याची गरज पडत नाही. दोन्हीही बाजूने चकली छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. पण ती तळली गेली आहे की नाही हे कसं ओळखणार? तेलावरचे बुडबुडे अगदी कमी होतात, चकली तेलावर तरंगते, म्हणजे चकली आतपर्यंत व्यवस्थित तळली गेली आहे. हलकासा सोनेरी रंग आला की लगेचच चकली काढून घ्यायची. फार काळसर करायची नाही आणि अशाच पद्धतीने या सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहे. खमंग खुसखुशीत, बनवायला अगदी सोपी, कमी साहित्यात तयार होणारी पण थोडीशी वेगळ्या चवीची दावणगिरी चकली एकदा जरूर ट्राय करा. आता ही गोलाकार चकली बनवायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये या चकल्या बनवू शकता. खरं तर दावणगिरी चकली अशी कोणत्या आकारात बनवली जात नाही. ती लगेचच तेलामध्ये तळून मस्त अशी गरमागरम, जसं आपल्याकडे नाश्ता सेंटरवर कांदा पोहे उपमा मिळतो तसंच दावणगिरीमध्ये ही चकलीसुद्धा नाश्ता सेंटरवर मिळते. त्यामुळे त्याला वेगळा असा कोणता आकार दिला जात नाही. तेलामध्ये लगेचच तळून गरमागरम चकली सर्व केली जाते. गरमागरम चकली जरी असेल पण ती डब्यात भरून ठेवताना मात्र थंड होऊ द्यायची आणि मग डब्यामध्ये भरायची. गरम असताना लगेचच डब्यामध्ये भराल तर मात्र त्या नरम होतात. खमंग खुसखुशीत आणि चकली बघा किती सुरेख झाली आहे. खमंग खुसखुशीत चविष्ट आणि बनवायलाही अगदी साधी सोपी अशी ही वेगळ्या चवीची दावणगिरी चकली जरूर ट्राय करा. तुमची चकली कशी झाली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.